डोंबिवली MIDC इथं प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटात जखमींकडून पैसे घ्या असं सरकारी अधिकाऱ्यांनीच हॉस्पिटल प्रशासनाला सांगितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। हॉस्पिटल प्रशासनानं वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता, पण सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींकडून पैसे घ्या असं थेट अलिखित आदेशच दिलेत। त्यामुळे सर्व हॉस्पिटल्सनी जखमींना पैसे भरण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्यामुळे सर्वच जखमींच्या नातेवाईकांना पैशांसाठी धावपळ करावी लागते। 26 मे रोजी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची भेट घेऊन त्यांचा सर्व खर्च सरकार करेल असं आश्वासन दिलं होतं। पण ही माहिती समोर आल्यानं नेमकं काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं हा आता चर्चेचा विषय बनलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, हे धक्कादायक आहे, हॉस्पिटल्सकडून जखमींकडे पैशांची मागणी केली जातीये, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचं नेमकं मग झालंय काय असा प्रश्न पडतोय। ज्यावेळी घटना घडली मुख्यमंत्र्यांनी तीन हॉस्पिटलना भेटी दिल्या, त्या ठिकाणी जे त्यांची भेट घेतली, त्यांना स्पष्टपणे त्या ठिकाणी जे प्रांताधिकारी होते, जिल्हाधिकारी होते, तहसीलदार होते, वैद्यकीय अधिकारी होते, सगळ्यांना सीएमने स्वतः सांगितलं होतं या सर्व जे जखमी आहेत त्यांचा खर्च हा पूर्णपणे गव्हर्नमेंट करेल, सरकार करेल। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने यांच्यावरती उपचार केले जात आहेत, त्यांना कुठेही उपचारामध्ये कमी पडू नये याची सर्व खबरदारी घ्या। मात्र आधी घडली की सीएम ऑफिस मधून एका व्यक्तीचा फोन आला होता। मुळात या सर्व हॉस्पिटलवाल्यांनी जे प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आहेत त्यांना संपर्क केला होता की आता जे रुग्ण राहिलेले आहेत किंवा आता जे पेशंट राहिलेले आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात सर्जरी करण्यात येणार आहे, त्याकरता लाखो रुपये लागतील, तर ते पैसे लवकर सरकारने दिले तर जे पेशंट आहेत त्यांचे हाल होणार नाही। अशा पद्धतीनं प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा सीएम ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तेव्हा तिथूनच त्यांना उत्तर मिळालं असं आपल्याला जे अधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की सीएम ऑफिसमधून त्यांना उत्तर मिळालं की जे आता उरलेले पेशंट आहेत त्यांच्याकडून त्यांच्या पुढच्या जे काही त्यांचा खर्च आहे उपचाराकरता तो त्यांच्याकडून घेण्यात यावा। त्यामुळे कमीत कमी लाख रुपये ते जास्तीत जास्त 4 ते 5 लाख रुपये प्रत्येक नातेवाईकांना डिपॉझिट करायला सर्व हॉस्पिटलवाल्यांनी सांगितले होते। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।